लोकमान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी देशातील विद्यार्थ्यांना न्याय, भारत मातेच्या सुपुत्रांना न्याय, भारत मातेच्या सुपुत्रांना न्याय। देशामध्ये जे पेपर फुटीचे प्रकरण चालले होते, प्रत्येक वेळ नीटचा पेपर फुटत आहे। केंद्र शासन हे पेपर फुटीला रोखण्यापासून 100% असमर्थ ठरलेलं आहे। ज्यांनी या विरोधात आंदोलन उचलले त्या विद्यार्थ्यांना नाक मारहाण करण्यात आली। काल एका तरुण भगिनीचा त्याच्यामध्ये जीव पण गेला। तरी या निर्लज्ज भाजप सरकारला लाज शरम वाटत नाही की आताही त्यांना राजीनामा घ्यावा असं वाटत नाही आहे। नेमकं पाणी कुठं मुरत आहे याचा जाब आज पूर्ण देशात आंदोलन चालू आहे। पूर्ण आज महाराष्ट्र बंद आहे, त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला साथ आहे। प्रश्न हा आहे की राजीनामा का बरं नाही घेत आहेत? काय त्याच्यामध्ये असं की बा राजीनामा द्यायला हरकत काय? काँग्रेसच्या राजवटीत पण नाही। रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिलेला आहे। प्रत्येक वेळ राजीनामा दिल्याने तुमचं नैतिक पतन होणार नाही, उलट तुमचं अधिकार वाढेल असं आमचं मत आहे। आम्हाला राजीनामा पाहिजे, याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू आम्ही वेळ पडल्यास, ही आमची मागणी आहे आणि ठोस आम्ही आमच्या मागणीवर कायम आहे। ठिकाणी ज्या दिल्ली जंतर मंतरवर 21 ते 22 दिवसापासून तिथे आंदोलन सुरू आहे, तिथे त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात येत आहे। त्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीम लीडर, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्र बंदचा एक ऐलान केलेला आहे। त्या ऐलानला आम्ही शेगाव शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण शेगाव शहर आज बंद केलेलं आहे। आज आम्हाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पाठिंबा व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचा पाठिंबा व त्याच्यानंतर आपले शरद पवार गट राष्ट्रवादी, आमच्या हे मागण्या आहे की ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, ज्या विद्यार्थ्यांवर त्याला गंभीर त्याला मारण्यात आला, ते गंभीर प्रकारे तिथे गंभीर झालेले आहे आणि त्या पेपर फुटीविरुद्ध ज्या त्यांनी त्या लढा पुकारलेला आहे त्यांना त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। वंचित